नमस्कार. कथेचं नाव रिबर्थ. लेखन आणि वाचन अविनाश गडवे. ऐकूयात कथा रिबर्थ. सनशाईन लाईट कंपनी आजपर्यंत आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट्सने लाखो घरातील अंधार दूर करणारी कंपनी. पण ही कंपनी आज मात्र काही मिनमिनत्या दिव्यांच्या उजेडात अंधार पांघरून झोपली होती. एका रूममधील लाईट मात्र अजूनही सुरू होते. ती रूम होती कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक धुरंधर मेंढे यांची कॅबिन. ते अस्वस्थपणे कॅबिनमध्ये येलजाऱ्या घालत होते. तणाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. समोर त्यांचे विश्वासू सहकारी समीर वाघ, कृष्णा अय्यर, दिगंबर गर्जे आणि विनय पटनायक बसलेले होते. तितक्यात समीर म्हणाला, सर, मला वाटतं तुमचा निर्णय योग्य आहे. आम्ही सारे तुमच्या सोबत आहोत. आता इस्पार या उस्पार, पण झुंज ही द्यायलाच हवी. तितक्यात त्याला तोडत कृष्णा अय्यर म्हणाले, समीर, देअर इज अ डिफरन्स बिटवीन फाईट अँड सुसाईड. दिस इज नॉट अ क्वेश्चन ऑफ 4-5 पीपल्स. We are responsible for more than 100 employees. Will they agree? They will. दिगंबर गर्जे म्हणाले, आपण त्यांना सांगू. मला विश्वास आहे ते ऐकतील. त्यांच्या ऐकून पटनायक म्हणाला, और हमारे पास कोई चारा नहीं. हमें लड़ना होगा या मरना होगा, और मरने से लड़ना ज़्यादा बेहतर है. समीर म्हणाला, सर, आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल आम्ही त्याच्या सोबत राहू. ओके गाईज, नो होप, बट लेट्स प्रे फॉर बेटर. बघूया उद्या बोर्ड मीटिंगमध्ये काय ठरतं. चला आता निघूया. दिवशी सकाळी 11ची वेळ. कुलाबामधील सनशाईन ऑफिसच्या मुख्यालयात असलेल्या बोर्डरूममध्ये जवळपास सारे बोर्ड मेंबर जमा झाले होते. मीटिंग सुरू व्हायला थोडा अवकाश होता. धुरंधर मेंढे वगळता बाकी साऱ्यांचे चेहरे नेहमीप्रमाणेच नॉर्मल होते. जणू त्यांना माहिती होते मीटिंगमध्ये काय घडणार आणि औपचारिकता तेवढी बाकी आहे. आपला लॅपटॉप प्रोजेक्टरला कनेक्ट करताना तरी सरू अहोजा बोललाच, अरे काय मेंढे, खूप सिरियस दिसतो. भाभीशी भांडून वगैरे आला की काय? अरे नको भांडू. थोड्या दिवसात कंपनी बंद झाली का तेच काम आहे तुला. बाया, थोडा सबूर ठेव. तसे श्रीवास्तव आणि झेंडे देखील खो खो करून त्याच्या या जोकमध्ये सामील झाले. धुरंधर मात्र गप्प होते. तितक्या चेअरमन गॅरी डिसोझा आणि CEO भटनागर आले आणि मीटिंग सुरू झाली. सेल्सच्या डायरेक्टर लुसी खेतवानी यांनी आपले प्रेझेंटेशन सुरू केले. गुड मॉर्निंग जेंटलमन. वी ऑल नो द पर्पज ऑफ टुडेज मीटिंग. देअरफॉर I am directly starting our subject. Our manufacturing unit completed 15 years, but last 3-4 years are very bad. Look, हा बघा आपला प्रोडक्शन ग्राफ आणि हे त्याच्या अगेन्स्ट लागलेले एक्सपेंडिचर, खर्च आणि उत्पादन यांचा तो विरुद्ध ग्राफ धुरंधर यांना एखाद्या मगराने जबडा उघडल्यासारखा वाटला. तो जणू आपल्याला खाणारच आहे. हा नेक्स्ट ग्राफ आपली रिक्वायरमेंट आणि त्याच्या अगेन्स्ट आपण इम्पोर्ट किती करतो याचं. हे बघा, मी इथे कॉस्ट कंपॅरिझन पण दिली आहे. आपण चायनामधून लेस दॅन 40% मधून माल घेतो आहोत, तेही आपल्या वेळात आणि विदाऊट एनी इश्यू. मागच्या वर्षात आपला सेल्स 25% वाढला. स्टील वी आर इन लॉस, कारण आपण एक सीक युनिट चालवत आहोत. एका पाठोपाठ एक प्रेझेंटेशन होत गेली. सारेच कारखान्यावर तुटून पडले होते. गॅरी डिसोझा हे शांतपणे सारे पाहत होते.
पण एकंदरीत रागरंग बघता साऱ्यांचाच निर्णय लक्षात येत होता. कारखाना बंद करायचा आणि आयात मालाचीच इथे विक्री करायची. लंच ब्रेक नंतर मीटिंग पुन्हा सुरू झाली. धुरंधर यांना मात्र लंचमध्ये घास पण आज जात नव्हता. कसे बसे त्यांनी आपले जेवण आटोपले होते. येस मिस्टर मेंढे, डू यू वॉन्ट टू से एनिथिंग? येस सर, असं म्हणून मेंढेंनी आपले प्रेझेंटेशन सुरू केले. मागील 5 वर्षात विजेचे दर कसे वाढत गेले, रॉ मटेरियलचे भाव कसे दुप्पट झाले, जुन्या मशीन्सवर करावा लागत असलेला खर्च, सरकारी नियमानुसार मजुरांना द्यावा लागणारा पगार, इंधन दर, विजेचे दर आणि सोबत वाढत गेलेले ट्रान्सपोर्ट, सोबत सेलच्या लोकांनी मारलेल्या कोलांटुड्या, त्यामुळे न विकल्या गेलेला माल, अशा अनेक कारणांचा सखोल उहापोह करत त्यांनी कारखाना डबघाईस येण्यास त्यांचे व्यवस्थापन नव्हे तर परिस्थिती कशी जबाबदार आहे ते व्यवस्थित सांगितले. पण त्याचवेळी कारखान्याला निदान अजून 1 वर्ष संधी देण्यात यावी, आपण नक्कीच यात बदल घडवून आणू हा विश्वास पण दिला. पण कुणीही ऐकायला तयार नव्हते. कुणालाही मेंढेंच्या बोलण्यावर विश्वास नव्हता. निर्णय जवळपास ठरलेलाच होता. कारखाना बंद करायचा. साऱ्यांचीच यावर एकमत होते. अपवाद फक्त धुरंधर मेंढे. सर, हे आपल्या जगात एकमेव स्वतःचे उत्पादन करणारे स्थान आहे. 200 प्रत्यक्ष आणि 300 अप्रत्यक्ष लोकांची कुटुंबे यावर जगतायत. आम्ही सारे मनाने या कारखान्यासोबत जुळले आहोत. तेव्हा मला वाटतं एक संधी आम्हाला देण्यात यावी. लुक मिस्टर मेंढे, भटनागर म्हणाले, इमोशनल होऊ नका. अहो, कंपनी इमोशनवर नाही, प्रॉफिट लॉसवर चालते. आणि हे मी तुम्हाला सांगायला हवे का? आपण नियमानुसार लोकांना कंपनी सोडताना त्यांचे पैसे देणार आहोतच. धुरंधर अस्वस्थ झाले. 2 मिनिटे त्यांनी डोळे गच्च मिटले, एक मोठा श्वास घेतला आणि बोलू लागले. सर, मला फक्त 6 महिन्यांचा वेळ देण्यात यावा आणि सेलच्या टीमने तितक्या ऑर्डर्स. आम्ही ज्या चीनची तिथल्या वेगाची किमतीची आम्हाला धमकी देण्यात येते, त्याच किमतीत त्याच वेगात तीच गुणवत्ता ठेवत तुम्हाला प्रोडक्शन काढून दाखवू. तुम्ही 3 वर्षे वाट बघितली, अजून 6 महिने बघा. माझी तुम्हा सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. सारे अवाक होऊन आणि डोळे विस्पारून मेंढेंकडे बघायला लागले. आणि 6 महिन्यात लॉसच झाला तर? उजाच्या डोळ्यात अविश्वास पूर्णपणे भरलेला होता. तर आम्ही सारे, मी, माझे सहकारी, 1 पैसा परतावा न घेता नोकरी सोडू. वाटल्यास असं आम्ही सगळे लेखी लिहून देतो. क्षणात मीटिंग रूममध्ये पिन ड्रॉप सायलेन्स पसरला. डू यू हॅव एनी सर्वायवल प्लॅन? देन लेट्स नो. श्रीवास्तव म्हणाले, येस, पण तो ग्राफ आणि आकडे यात नाही सांगता येत. ही लढाई आहे, ही अस्तित्वाची लढाई आहे. ती फक्त साधन सामुग्रीने नाही तर डोक्याने खेळायची असते. माझ्यावर विश्वास ठेवून आम्हाला 6 महिने देण्यात यावे. नाही तर निर्णय आपला झालेला आहेच, असं म्हणून धुरंधर खाली बसले. 2 क्षण शांततेत गेले आणि गॅरी डिसोझांनी टाळ्या वाजवल्या. ग्रेट मिस्टर मेंढे, आय लाईक युअर स्पीच, युअर कॉन्फिडन्स. बट फ्रेंड, लढाई भाषणावर जिंकता येत नाही. त्यासाठी प्लॅनिंग आणि एक्झिक्युशन लागतं. पण हे सत्यात उतरवायचे असेल तर सगळ्यात पहिले लोकांचे माइंडसेट बदलावे लागते. And if you succeeded in change of mind, you will able to do anything. Friends,
What I think, let's give another 8 months to Mr. Dhurandhar Mende and team, and let's see what magic happens. साऱ्यांनीच डिसोझांच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले. मीटिंगला आल्यापासून पहिल्यांदाच धुरंधर मेंढेंच्या चेहऱ्यावर हसू उमटले. रूममधून बाहेर पडताना ते ओझाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, ओझा, घोडा जरूर उडेगा. काही न समजून ओझा त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघतच राहिला. कंपनीतील सारी लोक कंपनीच्या आवारात जमली होती. सारे धुरंधर मेंढे येऊन आता काय बोलणार याचीच वाट बघत होते. काहींना निर्णयावर खात्री होती. ज्यांना ही खात्री होती त्यांच्या डोळ्यात पाणी तरळत होते. काहींना भाबडी आशा वाटत होती. तितक्यात समीर वाघ, दिगंबर गर्जे आणि कृष्णा अय्यर सोबत धनंजय मेंढेंचे आगमन झाले आणि त्यांनी एक वेळ साऱ्यांवरून नजर फिरवली आणि बोलायला लागले. मित्रांनो, आपल्या मागे जी कंपनी उभी आहे, ज्यावर तुम्ही आजपर्यंत प्रचंड प्रेम करत आला आहात, ती कंपनी आज संकटात आहे. ज्या कंपनीत आल्यावर अनेकांनी लग्नाचं स्वप्न पूर्ण केलं आणि जे लग्नाचं स्वप्न बघतायत, ज्या कंपनीच्या जोरावर आम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणाचे स्वप्न बघितले, मुलींची धूमधडाक्यात लग्नाची स्वप्न बघितली, ती आज बंद व्हायच्या मार्गावर आहे. मला जाणीव आहे, ही कंपनी बंद पडली तर आपल्या संसारावर त्याचे काय परिणाम होऊ शकतात. पण वेळ कठीण आहे. कंपनी बंद करण्याचा निर्णय जवळपास ठरलेलाच आहे. समोरच्या लोकांमध्ये प्रचंड चुळबुळ सुरू झाली. ऐका ऐका, मेंढेंनी म्हणताच लोक शांत झाले. मी वेळ कठीण आहे म्हटलं, वेळ टाळलेली नाही. आजही आम्ही ही कंपनी वाचवू शकतो, पण आम्हाला आमचे सर्वात बेस्ट द्यावे लागेल. होय, आम्हाला आमचे सर्वात बेस्ट द्यावे लागेल. हे होणार नाही, हे अशक्य आहे, या शब्दांचा वापर बंद करावा लागेल. पहिली कंपनी नंतर मी, हा मंत्र प्रत्येकाच्या हृदयात असायला हवा. एकमेकांची उणीधुनी काढण्यापेक्षा एकमेकांना सोबत करा. कमजोरी दाखवण्यापेक्षा त्यांचा आधार बना. रात्र वैराची आहे. हे युद्ध आहे आमच्या स्वाभिमानासाठी, उज्ज्वल भविष्यासाठी. आम्हाला हे युद्ध लढायचे नाही तर जिंकायचे आहे. प्रत्येक रुपया वाचवायचा आहे. प्रत्येक क्षण उपयोगात आणायचं आहे. यस, आम्ही सर्वश्रेष्ठ आहोत, पण आता हे जगाला दाखवायची वेळ आली आहे. मला या युद्धाचा निकाल माहिती नाही, पण इतके नक्कीच की न लढता आम्ही पराभव पत्करणार नाही. बोला बोला, कोण कोण आहे माझ्यासोबत? धुरंधर मेंढींच्या या जोशपूर्ण भाषणाने समोरच्या लोकात अक्षरशः वीरश्री संचारली. शेकडो हात मुठी वळवून त्यांच्या समर्थनात उभे राहिले. आम्ही तयार आहोत, आम्ही तयार आहोत, एकच जयघोष झाला. धुरंधर मेंढींना वाटले की जणू आपण अर्धे युद्ध फत्ते केले आहे. दुसऱ्या दिवशी धुरंधर ऑफिसमध्ये आले आणि त्यांचे लक्ष मीटिंग रूमकडे गेले आणि ते बघून ते चकितच झाले. मीटिंग रूमला नाव देण्यात आले होते वॉर रूम. हात समीर, दिगंबर गर्जे, कृष्णा अय्यर, पटनायक सारे आपापली केबिन सोडून तिथे येऊन बसले होते. धुरंधर समीरकडे बघून म्हणाले, अरे हे काय करताय? सर, समोरासमोर असलो तर कम्युनिकेशन फास्ट होईल. कुणालाही कुणाकडे जावं लागणार नाही किंवा थांबावं लागणार नाही, म्हणून आम्ही सारे इथेच बसायचं ठरवलंय. अरे मग मी कशाला केबिनमध्ये जातोय, मी पण इथेच तुमच्या सोबत बसणार, असं म्हणून तेही आपली बॅग घेऊन तिथेच बसले. दुपारच्या जेवणाला ते कॅन्टीनमध्ये गेले तर फक्त त्यांचे जेवण बाहेरून मागवण्यात आले होते.
काहींनी डबे घरून आणले होते, तर काहींसाठी आणि कामगारांसाठी कढी भात करण्यात आला होता. अरे पटनायक, धुरंधर म्हणाले, आपले वर्कर्स हे असं खातील? सर, कुणाचीही तक्रार नाही आणि कॅन्टीनमध्ये मोजका स्टाफ आहे. कॅन्टीनमधली बाकी सारी मंडळी पॅकिंगला गेलीत. धुरंधर भाऊक झाले. त्यांनी पण त्या दिवशी कढी भातच खाल्ला आणि त्या दिवसापासून सगळ्यांसोबत जेवायचं ठरवलं. त्या दिवशी धुरंधरांनी संपूर्ण कंपनीत राऊंड मारला. कंपनी नेहमीपेक्षाही जास्त स्वच्छ आणि नीटनेटकी दिसत होती. जो तो आपल्या कामात घडलेला होता. जणू काही कुणाकडेही कुणाशी बोलायला वेळच नव्हता. ते असेंब्लीमध्ये आले. तिथे रोजचा कल्लोळ नव्हता. सारे शिस्तीत सुरू होते. त्यांना नवल वाटले. सायंकाळी वेळ झाली तरी कुठल्याही तक्रारी विना लोक काम करतच होते. त्यांनी समीरला विचारले, समीर, आपण कुणालाही ओव्हरटाईम देणार नाही हे माहिती आहे ना? मग अरे इतक्या लोकांना का थांबवलं? त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. सर, आम्ही त्यांना थांबवले नाही. आजचं टार्गेट संपल्याशिवाय जाणार नाही हा त्यांचा निर्धार आहे. काय? एरवी यासाठी आंदोलनाची धमकी देणारे आपले हे कामगार धुरंधर स्तिमित झाले होते. त्यांना अगदी गदगद होऊन आले. असे स्वप्नासारखे दिवस जात होते. रोज धुरंधर आणि सहकाऱ्यांची खलबते चालली होती. प्लान ठरत होते. मशीन्स पूर्ण क्षमतेने धावायला लागल्या होत्या. लोक पूर्ण क्षमतेने कामे करत होती. कुणाला कुणावर लक्ष ठेवायची गरजच पडत नव्हती. आणि एक दिवस कृष्णा अय्यर त्यांच्या पुढे येऊन उभा राहिला. सर, ये एचओ का लोग ना अभी जानबूझकर तकलीफ दे रहा है. अभी बोलता है रॉ मटेरियल का पैसा अगले हफ्ते मिलेगा. सर, आपको पता है ना, ये दीपक पटेल साला एक दिन भी नहीं रुकता. साहब, ये सब पॉलिटिक्स हो रहा है. हाय कृष्णा, ओके ओके, लेट मी हँडल. फोन लाव पटेलला. अय्यरने फोन लावून धुरंधरांकडे दिला. केम छो दीपक भाई? मजामा? अरे भाई, हमारा मटेरियल कब मिलेगा? अरे पैसा मिलेगा रे, मुझ पर विश्वास नहीं? हम सालों से साथ काम कर रहे. अरे नहीं नहीं, कंपनी बंद नहीं होगी. तुम्हें किसी ने झूठी बात बताई है. हाँ हाँ, एचओ के आदमी ने बोला होगा, फिर भी ये बात सही नहीं. ओके, अच्छा चलो, मैं तुम्हें मेरा पर्सनल 8 लाख का चेक भेज रहा हूँ. अगर समय पर पैसा ना मिले तो इसे रख लेना, ठीक है? लेकिन मटेरियल आज ही भेज दो. असं म्हणून त्यांनी फोन अय्यरकडे दिला. अय्यर चकित होऊन त्यांच्याकडे बघत होता. अय्यर गेला आणि तितक्यात त्यांच्या मेलबॉक्समध्ये एक मेल येऊन पडला. त्यांनी मेल वाचला आणि आपले डोके गच्च धरले. समीर आणि पटनायक यांनी लगेच पुढे येऊन विचारले, सर, काय झालं? एनिथिंग रॉंग? समीर, अरे हे बघ, हा सेल्सचा मेल. यांना तब्बल 1.5 महिन्याची क्वांटिटी एका महिन्यात हवी आहे आणि म्हणताय लगेच कन्फर्म करा, नाही तर इम्पोर्ट करू. सालच समजत नाही, आपण परक्यांशी बाहेरच्यांशी लढतोय की आपल्याच माणसांशी. काही क्षण समीर आणि पटनायक दोघेही गंभीर झाले. त्यांनी एक वेळ एकमेकांकडे बघितलं आणि लगेच एकमेकांना थम्सअपचा अंगठा दाखवला. समीर म्हणाला, सर, दिस इज अ ग्रेट न्यूज. वी आर कॉन्फिडंट. आम्ही टार्गेट कंप्लीट करू. काय? धुरंधर अविश्वासाने आपल्या सहकाऱ्यांकडे बघत होते. त्यांचा आत्मविश्वास बघून त्यांनाही नवा जोश आला. त्यांनी झोकात मेल केला. वी ॲक्सेप्टेड द ऑर्डर अँड विल बी कम्प्लिटेड ऑन टाइम. बघता बघता
3 महिने उलटले. प्रोडक्शनचा ग्राफ दर महिन्याला नव्या उच्चांकावर जात होता. ते बघून स्वतः गॅरी डिसोझा आणि भटनागर त्यांना भेटायला कारखान्यात आले. तिथले भारावलेले वातावरण, कार्यक्षमता, लोकांची कामाची रुची या साऱ्या गोष्टी बघून ते प्रचंड प्रभावित झाले. धुरंधर मेंढे आणि टीमकडे बघून ते म्हणाले, यू डिड इट. तुम्ही करून दाखवलं. मुंबईतील सनशाईनचे बोर्ड मीटिंग रूम. 6 महिन्यांपूर्वी होती तशीच मीटिंग होती. त्याच व्यक्ती होत्या. फरक इतकाच, एक व्यक्ती तिथे अतिशय रुबाबात वावरत होती. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर कमालीचा आत्मविश्वास दिसत होता. चेहऱ्यावर मिश्किल हसू पण होते. ओझा नेहमीप्रमाणे प्रोजेक्टरचे कनेक्शन करत होता. पण आज का कुणास ठाऊक सतत त्याच्याकडनं काहीतरी चुकत होते. धुरंधर हौस त्याच्या कानात बोलले, क्या बात है ओझा, बीवी से झगडा करके आए हो क्या? ती त्यांनी ओझाला व्याजासकट केलेली परतफेड होती. धुरंधरांचे प्रेझेंटेशन प्रचंड उत्साहात झाले. सेल्सच्या डायरेक्टर लुसी खेतवानी यांनी किंमत, क्वालिटी आणि सप्लायमध्ये आपल्या कारखान्यात बनलेले प्रॉडक्ट कसे उत्तम आहे ते सहउदाहरण सांगितले. त्यामुळे त्यांची इन्व्हेंटरी कशी कंट्रोल झाली, रेव्हेन्यू कसा वाचला ते देखील सांगितले. होणारा नफा आणि भविष्यात समोर असलेले मार्केट बघता कारखान्याचा विस्तार करून अधिक मशीन्स आणायचा ठराव देखील पास झाला. आणि या साऱ्या मीटिंगचे हिरो त्या दिवशी होते धुरंधर मेंढे. सनशाईन लाईट कंपनी त्या दिवशी नववधूसारखी सजली होती. आज त्यांच्या विस्तारित इमारतीचा भूमिपूजन सोहळा होता. गॅरी डिसोझा, भटनागर खास पाहुणे होते. ते नियोजित वेळी गेटवर आले. पण बघतात तर काय, गेटला कुलूप लागलेले आणि गेटच्या आत धुरंधर मेंढे आणि त्यांची टीम. त्यांनी विचारले, धुरंधर, हे काय आहे? व्हॉट इज दिस? धुरंधर हसून म्हणाले, सर, दिस इज रिबर्थ ऑफ दिस कंपनी. तुम्हीच तुमच्या हाताने कुलूप उघडून आत या. डिसोझांनी कुलपाला चावी लावून कुलूप उघडले आणि टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. धन्यवाद. नमस्कार. कथेचं नाव रिबर्थ. लेखन आणि वाचन